नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. ठाकरे घराणं अनेक जण म्हणतात की हल्ली हळूहळू त्यांची ताकद कमी होत चालली. ते हळूहळू राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला होत चाललेत आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आणि आम्ही पाहतोय. ठाकरे राहिलेत कोण? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेच. आता ते आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे पुढे काय करतील नाही करतील राजकारणाच्या गोष्टी त्या सोडून, मला तरी अजून तरी ठाकरे म्हणून त्यांच्यामध्ये तेवढी ताकद, तो आवाज, जो आवाज एक राज ठाकरेंकडे आहे, जो आवाज बाळासाहेबांचा होता, प्रबोधनकारांचा होता, तो आवाज कुठे ना कुठेतरी त्यांच्याकडे एवढा नाही आहे, तेवढं उग्रपणा किंवा त्यांच्याकडे तशी ती ठाकरे शैली अजून तरी झळकत नाही आहे कुठे. असोत, त्या सगळ्या गोष्टी सोडून द्या. पण मी असं का म्हणतो आहे की उद्धवपेक्षा आपले राजच बरे. येऊया आपण महत्त्वाच्या मुद्द्यावरती येऊया. बाळासाहेबांनी या दोघांनाही सोबत ठेवून राजकारण केलं, त्यांना शिकवलं, त्यांना दाखवलं की मी हे राजकारण करतोय. मी भाषण करताना हे असं बोलतोय, माझ्यामध्ये हे करण्याची ताकद आहे. कुठत्याही विषयाला कसं घ्यायचं, धर्मासाठी आपण काय केलं पाहिजे, आपल्या लोकांसाठी आपण काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी नेहमी या दोघांना ते समजवत. पण उद्धव ठाकरेंना वेगळाच नाद होता, फोटोग्राफीचा काहीतरी नाद होता. त्यामुळे राजकारणामध्ये थोडे उशिराच आले असं ऐकायला मिळतं आपल्याला. पण राज ठाकरे हे तंतोतंत बाळासाहेबांचा अभ्यास करणारं व्यक्तिमत्व आहे की नक्की. म्हणजे त्यांना एवढी आवड बाळासाहेबांच्या सगळ्या भाषणांची, बाळासाहेबांच्या राजकारणाची, की तरुणपणी असतानाच अनेक जण म्हणायचे की बाळासाहेबांचा वारसा कोण चालवेल तर ते राज ठाकरेच चालवतील. हे अनेक पक्षातले लोक त्यावेळचे जेव्हा तरुण असताना राज ठाकरे भाषणं गाजवायला लागले, भाषणं करायला लागले. अनेक जुनी भाषणं आम्ही त्यांची पाहिली असतील. अत्यंत उत्तम शैलीत भाषण करणं आणि कसं म्हणतात ना, बापापेक्षा मुलगा सवयी असावा तशा पद्धतीनं काकापेक्षा पुतण्याच पुढचा निघतो की काय, किंवा भाषणामध्ये या सगळ्या ठाकरे शैलीच्या गोष्टी त्यांच्यामध्ये अगदी तळपत्या सूर्यासारख्या आपल्याला दिसत होत्या. ते राज ठाकरे पुढे जसे जसे मोठे होऊ लागले, जसे जसे बाळासाहेब थकू लागले, तशी या शिवसेनेचा उत्तराधिकारी कोण होणार याच्यावरती थोडीशी रस्सीखेच चालू व्हायला लागली. त्याच वेळेला बरोबर अगदी उद्धव ठाकरे राजकारणामध्ये यायला लागले आणि राजकारणामध्ये त्यांना आणलं गेलं. जे राज ठाकरे म्हटले की त्यांच्या आजूबाजूच्या बडव्यांमुळे मी तिथून बाहेर पडलो, त्याच बडव्यांनी उद्धव ठाकरेंना पुढं केलं की काय, हा प्रश्न तुम्हाला ना मला आता पडत असेल. अनेक जण म्हणतात ना की का शिवसेनेचा खरं हक्क किंवा शिवसेनेचे खरे शिवसेना प्रमुख तर राज ठाकरे होते, पण त्यांना का दिलं नाही. असेल बाळासाहेबांचं पुत्रप्रेम असेल किंवा या सगळ्या गोष्टी असतील, पण उद्धव ठाकरेंना बाळासाहेब एवढे समजले नाहीत. हे त्यांच्या कृतीतून, हे त्यांच्या अनेक गोष्टींमधून आपल्याला सतत दिसतंय आणि आता सध्या आपण त्या सगळ्या गोष्टी सध्या पाहतोय. पुढे शिवसेना प्रमुख म्हणून राज ठाकरेंनीच काय ती घोषणा की काय केली की उद्धव ठाकरेच होतील आणि त्यानंतर राज ठाकरे बाहेर पडले शिवसेना सोडून. आणि ते बाहेर पडल्यानंतर त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या की मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, काढला तर मी माझा पक्ष करेन. त्यांनी मनसे नावाचं एक संघटना चालू केली, पक्ष चालू केला. आता बाळासाहेबांच्या समोर स्वतःची संघटना काढणं, ज्या संघटनेमध्ये आपण काम केलं आहे, ज्या बाळासाहेबांचे विचार आपण ऐकून मोठे झालो आहे, त्यांच्याच विरोधात जाऊन, विरोधात म्हणजे मन नसतानाही विरोधात जाणं, काही आजूबाजूच्या टाळक्यांमुळे आपण बाहेर पडलो असं सांगणं आणि बाहेर येऊन एक स्वतःची संघटना उभी करणं आणि ती बाळासाहेबांसारख्याच शिवसेनेच्या झंझावातासारखी उभी करणं, ही बाब साधी झाली नाही, ही बाब छोटी झाली नाही. उद्धव ठाकरेंना ते बाळासाहेब म्हटले त्या पिठावर रेघोट्या, आपण इथं आता उलटं ऐकावं लागेल आपल्याला की उद्धव ठाकरेंना त्या सगळ्या पिठावरती रेघोट्या मारायची संधी मिळाली. त्या अगदी पुढं आत्ता काँग्रेससोबत जाईपर्यंत त्यांनी ते केलं. त्यांना ते करावं लागलं किंवा त्यांना तो इंटरेस्ट असेल राजकारणामध्ये, ते आले, त्यांना नंतर राजकारण आवडायला लागलं असेल. भारतीय जनता पार्टीसोबत त्यांनी अगदी 19पर्यंत सगळ्या गोष्टी घालवल्या. पण 19मध्ये त्यांनी चूक केली आणि बाळासाहेबांच्या सगळ्या विचारांवरती पाणी सोडून उद्धव साहेब आपले तिकडे काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून जाऊन बसले. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मी का म्हटलं उद्धवपेक्षा राजच आपले बरे. इथं दोन गोष्टींचं साम्य आणि दोन गोष्टींमधला फरक समजून घ्या. जेव्हा वेळ आली स्वतःचं अस्तित्व दाखवण्याची, तेव्हा राज ठाकरेंनी स्वतःच्या काकाच्या समोर स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी स्वतःची संघटना उभी केली, पण कोणत्याही पक्षाच्या चाकरीला जाऊन बसले नाहीत. आज ते कोणत्याही पक्षामध्ये, भारतीय जनता पार्टीत जरी गेले असते तरी ते एक महाराष्ट्र राज्यापेक्षाही मोठ्या दर्जाचे एखादे मंत्री आज घडीला असते. निश्चित महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या मंत्रिमंडळामध्ये ते आज बसले असते, एवढी ताकद त्यांची होती. पण स्वतःची संघटना काढणं आणि ती संघटना काढून तिला स्वतः वाढवणं, स्वतःचं अपत्य म्हणतात ना त्यांच्या भाषेत जन्माला घालणं, ही गोष्ट त्यांनी करून स्वाभिमान काय असतो याचं उदाहरण त्यांनी राजकारणामध्ये दिलं. पण इकडे उद्धव ठाकरे मात्र बाळासाहेबांचे विचार काय, म्हणजे ज्यांच्या विचारांवर आपण चाललो, आपली संघटना चालली, शिवसेना चालले, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी दुर्लक्षितच करून मला जे वाटेल ते मी करेन,
किंवा मला जे सांगणारे माझ्या आजूबाजूचे आहेत तेच मी करेन असं सांगत त्यांनी सगळ्या बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. आज ज्या ज्या गोष्टी ते करतायत त्या अत्यंत चुकीच्या वाटत आहेत. त्यांनी राम मंदिर उभं राहत असताना ज्या बाळासाहेबांनी अभिमानानं सांगितलं की माझ्या शिवसैनिकांनी लात मारली, माझे शिवसैनिक त्या बाबरीवर चढले होते, त्या अभिमानाने सांगणारे बाळासाहेब, त्यांचा पुत्र किंवा त्यांचे शिवसेना किंवा ती सगळी लोक राम मंदिर उभं झाल्यानंतर त्याच्यावरती टीका टिप्पणी, त्याची खिल्ली, त्याची मिश्किलपणे त्याला सगळ्या गोष्टी बोलत होते, याच्यासारखं दुर्दैव नाही. पण जेव्हा राम मंदिर बनलं तेव्हा राज ठाकरे ट्विट करून किंवा त्या सगळ्या गोष्टीतून ते स्वतः आभार मानतात नरेंद्र मोदींचे आणि सांगतात की मी अत्यंत खुश आहे की माझ्या बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं. विचारातला फरक बाळासाहेब कुणाला कळले याचा एक महत्त्वाचा फरक इथंच आपल्याला समजला. 370 कलम असो ते देखील राज ठाकरेंनी मोठ्या अभिमानानं कौतुक केलं. बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, राजकारण राजकारणाच्या जागी असतं, पण जेव्हा काही गोष्टी होतात ज्या अत्यंत महत्त्वाच्या असतात समाजासाठी, देशासाठी, तेव्हा आपलं राजकीय पक्ष, आपली पार्श्वभूमी सोडून एक भारतीय नागरिक म्हणून आपण पुढे उभं राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचा उत्तम पाया आणि त्याची उत्तम गोष्ट, त्याचं उत्तम उदाहरण राज ठाकरेंनी दाखवून दिलं. म्हणून मी म्हणतो उद्धवपेक्षा आपले राजच बरे. कारण राज ठाकरेंकडं आहे बाळासाहेबांचा विचार, बाळासाहेबांची बोलण्याची शैली, बाळासाहेबांसारखी तळमळ, देव देश धर्मासाठी काहीतरी करायची तळमळ त्यांच्यामध्ये नेहमी दिसून येते. आणि ते स्वतः कोणतीही तडजोड न करता, खुर्चीसाठी हव्यास न करता, कोणत्याही पदासाठी, कुठल्याही आमिषासाठी हव्यास न करता, मी माझ्या जागी आहे तसं आहे आणि मी माझं तसंच राजकारण करेन जे माझ्या बाळासाहेबांनी केलं. पण इकडे उद्धव ठाकरे त्याच्या उलट आहेत. तिकडे आता तुम्हाला सांगायची काही गरज नाही आहे. पण राज ठाकरे मात्र सध्या सत्तेपासूनही आणि त्या सगळ्या जागांपासून, आमदार नाही, काही नाही, नगरसेवक राहिले नाही, त्या सगळ्या गोष्टींपासून अत्यंत दूर आहेत. त्याच्या काही अनेक गोष्टी आहेत जे त्यांनी बरोबर केल्या पाहिजेत, सुधारल्या पाहिजेत, त्याचा अभ्यास केला पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत, मी नाही तुम्हाला सांगू शकत. अनेक जण म्हणतील तू काय राज ठाकरेंना शिकवतो का काय वागायचं आणि काय करायचं ते? नाही, शिकवत नाही, पण काही काही गोष्टी समजतात, कळतात, त्या सांगाव्याशा वाटतात. त्या गोष्टी केल्या तर मी भानावर असताना तुम्हाला सांगतोय, मनसे पक्ष जाऊ द्या, पण राज ठाकरे हे व्यक्ती तरी राजकारणाच्या सत्तेमध्ये काहीतरी हालचाल करू शकते एवढं मात्र नक्की. कारण राज ठाकरे बोलतील ते खाली पक्ष त्यांचा आणि त्यांची संघटना करणार एवढं मला माहितीच आहे की ते कुठं जाणारे नाही आहेत. ती सगळी लोकं ती त्यांना धरूनच आहेत. पण राज ठाकरेंनी काही गोष्टी बदलल्या पाहिजेत, निश्चित बदलल्या पाहिजेत आणि तो बदलच त्यांचा पक्षाचा खरी उभारी असेल एवढं फक्त लक्षात ठेवा. पण असोच या सगळ्या गोष्टींमधून बाळासाहेबांचा विचार नक्की कोण चालवत आहे तर आपल्याला छाती ठोकपणे सांगता येईल की राज ठाकरे अत्यंत समर्पक आणि उत्तम असं बाळासाहेबांसारखं राजकारण करत आहेत. त्यांना कुठे तडजोड करायची आहे, कुठं आपले हात दगडाखाली सापडवायचे आहेत किंवा कुणाचे पाय आपल्याला कधी पकडायचे आहेत किंवा काय करायचं आहे हे त्यांना अत्यंत उत्तम माहिती असतं. सत्तेसाठी लाचार ते नाही आहेत असं मी छाती ठोकपणे सांगू शकतो आणि निश्चित नाही आहेत. ते काय मी उगाच त्यांनी काय मी काय हे करायचं म्हणून बोलत नाही आहे, पण ते व्यक्तिमत्व नाही. तडजोड बिळजोड त्यांच्याकडे तसली गोष्ट नाही आहे. ते दिसून आलं, समजून येतं आहे. त्यांच्या संपूर्ण एवढ्या सगळ्या हार, एवढी सगळी पत्करली, म्हणजे ज्याला मोठं व्हायचं तर ज्याला ते कुणाबरोबरही मोठे झाले असते, पण ते तसं करत नाही आहेत. ते त्यांच्या विषयांवरती, त्यांच्या मुद्द्यांवरती ठाम आहेत. त्याच्यातून दिसून येत आहे की त्यांच्यामध्ये स्वाभिमान, त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये एक बोलतात ना करण्याची जिद्द त्यांच्यामध्ये आजही झळकते एवढं मात्र नक्की. त्याच्यामुळं मला माझं वैयक्तिक मत सांगतो, माझं वैयक्तिक मत आहे आपलं उद्धवपेक्षा आपले राजच बरे. आणि ठाकरेंचा वारसा तर खरा बाळासाहेबांचा, प्रबोधनकारांचा आवाज, त्यांचे विचार, त्यांचा वारसा तर मला तरी वैयक्तिक कुणामध्ये दिसतो तो सध्या राज ठाकरेंमध्ये दिसतो. आता त्यांचे पुत्र ते अमित ठाकरे, इकडे ते आदित्य ठाकरे, हे काय चालवतील आपल्याला त्याची काही माहिती नाही आहे. पण सध्या तरी मी बाळासाहेबांना, प्रबोधनकारांना राज ठाकरेंमध्येच बघतोय एवढं मात्र नक्की. बाकी तुम्हाला काय वाटतं या सगळ्या विषयावरती मला आवर्जून कळवा.